नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. सिमिलरली माझ्या गावाच्याकडे ना एक जागा आहे, ठीक आहे. तू जे बोलला होतास की जिकडे लोक जातात, सो इट वॉज अ कपल्स पॉईंट. ओके, जिकडे आता आपल्यासारखं तिकडे काय मरीन ड्राईव्ह वगैरे नाही आहे किंवा हॉटेल्स रेस्टॉरंट नाही आहेत. सो तिकडे लोक जातात कपल्स. आणि ती एकदा असं झालेलं तिकडे की एक व्हायला लागलं असं खूप वेळेस की जिकडे जे कपल जायचं ना ते दोघे मरायचे थोड्या वेळानंतर. ओके, आणि असं खूप वेळ होत गेलं. तर आमच्या गावामध्ये जो एक मुलगा होता त्याचा कोणते रिलेटिव्ह US वगैरे राहायचे, तर ते आले. सो देवर लाईक लेट्स फाइंड द रिझन. काहीतरी असेल, मे बी तिथे काहीतरी इन्सेक्ट असेल, ॲनिमल असेल. बट त्यांची सगळ्यांची डेथ कशी म्हणजे व्हायची माहिती का, जसं फॉल सिक, त्यांना आजारी पडायचे आणि ते मरायचे. समजू शकतो काही चावलं असेल, इन्फेक्शन झालं असेल, सर्दी खोकला, जस्ट फिवर, जे भरभरून ताप येणं, डोक्यात ताप जाणं, अशा गोष्टी व्हायच्या. सो त्यांनी ना खूप रिसर्च करायला सुरू केले. ही वॉज लाईक आउट ऑफ हिज ओन विल की मी बघतो काय म्हणून. तर तेवढं रोज जायचा, बघायचा. ही गॉट दॅट सम इन्स्ट्रुमेंट टू चेक मॅग्नेटिक एनर्जी अराउंड, की मे बी काय प्लॅटॉनिक प्लेट्स वगैरे काय आहे का, किंवा की काय प्रॉब्लेम आहे, ॲटमॉस्फिअर खराब आहे का, काय पॉयझनस आहे का. सो डिडंट फाइंड एनिथिंग तिकडे. तर मग तो बोला की काम करतो की मी रिसर्च करतो या गोष्टीवरती की हा एरियामध्ये स्पेसिफिकली काय आहे म्हणून. तर एका टाइमला असं झालं होतं की एक कपल फक्त ट्राय करायला गेलं, बघू आपलं काय होतं म्हणून तिकडे, म्हणून गेलं. की माहिती आहे तुम्हाला लोकांना तिकडे गेल्यावर जीव जाणार, पण तिथे गेले होते तिकडे. सो ह्यानी तिकडे ऑलमोस्ट 1.5 ते 2 महिने राहिले आणि रोज तो जाऊन विचारायचो लोकांना काय झालोय काय वगैरे. अपेरेंटली अशी स्टोरी त्याला कळली एक, की ज्या ठिकाणी कपलची डेथ होती तिकडे कपल गेलं होतं आणि दोघांनी जीव देऊन टाकला तिकडे ॲट द सेम टाइम. इट्स बिकॉज सुसाईड केला होता. लाईक, आणि सुसाईड म्हणजे कसा ब्रो, ते एकामेकांचे गळे कापले होते. आणि त्यांची बॉडी तिकडे खूप वर्ष होती तिकडे, आणि ते डिकम्पोज झाली, काय झाली वी हॅव नो आयडिया, की जनावरं असतील चांगलं त्यांनी घेतली, काय नो आयडिया. बट त्या स्पॉटला अशी स्टोरी झाली होती ती. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी त्यांची आत्मा भटकत राहते. नाव सुसाईड का झाला होता इज बिकॉज त्यांचे पेरेंट्स अलाव करत नव्हते लग्न करून द्यायला. म्हणून ते बोलले आपण आता लग्न तर एकामेकांशी राहू शकत नाही, आपण एकत्र मोर वसंतचा जे कॉन्सेप्ट असावा. हां, आणि त्यांनी तिकडे सुसाईड केलं. आणि नंतर मग असंही कळलं होतं की त्या ठिकाणी 2 सूर्य पण मिळालेले, सूर्य असतात ना, चॉपर्स मिळालेले, त्यात ब्लड वगैरे होतं, सुकलेलं ब्लड. सो दॅट्स वॉट ही केम टू अ कन्क्लुजन. ऑल्दो डिडंट वॉन्ट टू बिलीव्ह इट, ही केम टू कन्क्लुजन. तिकडे एकटा माणूस गेला तरी काय होत नाही तिकडे, ओके, दॅट पर्टिक्युलर स्पॉट. असं नाही की तिकडे काय होतं, इट्स जस्ट कपल्स. इफ कपल्स गो ओव्हर देअर दे डाय, असा प्रॉब्लेम आहे. सो अपेरेंटली इट माइट बी अबाउट सम कर्स त्या जागेवरचा असेल. बिकॉज माझं म्हणणं असं आहे की जेव्हा माणूस मरतो, ही इज ॲट हिज पीक ह्युमन नेचर ॲट दॅट टाइम. लोक मरताना खोटं बोलत नाहीत म्हणतात. सिमिलरली मरताना लोकांना त्यांची लास्ट विश विचारतात किंवा मरताना काही देतात. देअर इज लॉजिक बिहाइंड इट, जस्ट स्टोरीज बिहाइंड इट. सो ॲट दॅट टाइम त्यांना एवढा पेन झाला असेल त्यांच्या सोलला, तर दे आर ट्रॅप्ड ओव्हर देअर. आणि मे बी दे डोंट लाईक अदर कपल्स कमिंग ओव्हर देअर अँड हॅव्हिंग द टाइम ऑफ द लाईफ, की आम्हाला काय मिळालं नाही, आम्हाला जीव द्यावा लागला नाही, आता लोक इकडे मजा करतायत. सो दॅट्स समथिंग अबाउट दॅट प्लेस. गावातलं असेल असं, कारण आपण म्हणतो आपण तळतळ नको कोणाची आपल्याला. इट्स अ सोल, तळतळ स्टोल करते, बॉडी नाही करत. सो अगेन नदर सोल एक्सपिरियन्स इज ओव्हर हिअर वेअर, ज्यामध्ये एका कपलनी जीव दिला आणि आलेला कपलच फक्त मरतात. बाय दॅट लॉजिक तर कोणी मरायला पाहिजे तिकडे. तर तिकडे आता कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, ओके, म्हणजे बेसिक नॉर्मल नगरपालिकेकडे ते करते तिकडे. तिकडे काही वर्कर्सना होत नाही आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की तिकडे कपल्स राहायला कसे येणार, म्हणून त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू खूप कमी झाली तिकडे आता. बट अगेन कपल्स गोईंग डाईंग, दॅट्स अ बिग स्कॅरी थिंग टू नो. आणि हा माणूस जो US वरनं आला होता, हु इज लाईक सो मच इन टू सायन्स अँड नॉट बिलिव्हिंग गॉड, ही हॅड नो अदर ऑप्शन. त्याला हे बिलीव्ह करावंच लागलं. तिकडे व्हेजिटेशनमध्ये काय प्रॉब्लेम नव्हता, तिकडे ॲनिमल्सचा काय प्रॉब्लेम नव्हता, तिकडे ॲटमॉस्फिअर पण नव्हता, आणि रिझन काय नाहीच आहे की फक्त कपल्स का मारतात. सो ही पुट अ टेंट ओव्हर देन ही वॉज देअर टू सी की कोण आहे का तिकडे सायको जो मारतोय म्हणून वगैरे. पण सायको मारणार तर तो गोळी मारणार, चाकू खुपसणार, काहीतरी करणार, ताप काय येतोय. सो ही हॅड टू गो बॅक टू US विथ दिस मेमरी की मे बी मानो या ना मानो म्हणून. क्रेझी स्टोरी आहे बाई ही. असे काही स्टोरीज असतात ना यार, ते आपल्यालाच बिलीव्ह नाही होत. जसं लास्ट स्टोरी होती, आता आपला एक लास्ट व्हिडिओ रील व्हायरल गेला,
तर त्याच्यात तेजस म्हणून एक गेस्ट आलेला आपला लास्ट टू लास्ट संडे आलेला तो. तर तो एक मर्चंट नेव्ही ऑफिसर आहे. तर तो आहे ना शिपवर होता. तो त्याचा जॉब लागलेला शिपवर आणि तो मे बी 22-23 वर्षाचा होता आणि तो शिपवर गेलेला. आणि तर असं आलं ना की त्याच्या एका फ्रेंडची डेथ झाली तिथे आणि त्याच्या घरातल्यांनी किंवा त्याच्या फ्रेंड्सने त्याला सांगितलं नाही बिकॉज त्याचं फर्स्ट टाईम होतं शिपवर. तो अजून स्ट्रेस घेईल, तो बस रिटर्न येणार होता, त्यामुळे त्याला सांगितलं नाही. आणि एक दिवशी तो परत आला आणि असंच फ्रेंड्सबरोबर बाहेर जाऊ म्हणून तो गेला आणि फ्रेंड्सबरोबर फिरला आणि तो परत घरी यायला निघाला. त्याला नाही का मित्र दिसला त्याचा आणि त्याने आवाज दिला, बोलला की अरे कसा आहेस काय. तो बोलला मी तुला फोन करतोय, तू फोन का नाही उचलत आहे. तो बोलतो अरे नाही असं बाहेर होतोय, होतं 100 कारणं द्यायला लागला. तो बोलतो अच्छा ठीक आहे, बोल आता काय करायचं, आपण उद्या भेटतोय सोबत. तर नाही ना उद्या नाही, आता भेटू आपण दारू प्यायला जाऊया. त्याचं असं होतं की ब्रो आता 12:30-1 वाजले, आपण कुठे दारू पितो. नाही मला आताच दारू प्यायची आहे, नंतर मला माहिती नाही. तर ते लोक गेले एका बारमध्ये आणि माहिती आहे मुंबई ठिकाणी तुला रात्रभर बार कुठे ना कुठे मिळणार. ठीक आहे, तर ते गेले एका बारमध्ये वगैरे गेले, दारू वगैरे पियाले आणि आणि वेटर आला त्याकडे. तो बोला की 2:30-3 वाजलेले, बोलले की बंद करणे का टाईम हो चुका, बिल पे करतो. तर त्याला कॅमेरा रूममध्ये घेऊन गेला आणि तिथे असं होतं की कोणच नव्हता, व्यक्तीच नव्हतं. कोण तो फक्त हवेत बोलत होता आणि तो घाबरला तिथे आणि तो बाहेर आला आणि त्यांनी त्याच्या मित्रांना वगैरे फोन लावलं. त्या अमृत जो त्याचा मित्र त्याला फोन लावला आणि माहिती पडलं त्या फ्रेंड्स थ्रू की तो नाही आहे, म्हणजे तो 1 महिन्याआधी त्याची डेथ झाली आहे आणि तो ॲक्सिडेंटमध्ये तो वारला. तो पार्टीलाच कुठेतरी जात होता असं तसं. तर लोकांचं इथे खूप म्हणणं होतं की भाई हा पकवतोय काय, किती खोटं बोलणार, काय बोलणार. बट तो माझ्यासमोर होता माणूस, तो जो तेजस होता, त्या अक्षरशः अंगावर शहारे आलेले आणि तो असं खूप इमोशनल झालेला त्या गोष्टीला. आणि त्याला लेजिट दिसलंय. तो त्याच्या वाईफशी गप्पा वाईफचा जो फोन आलेला त्याचा इन बिटवीन, तो बोलतो अरे मी त्याची स्टोरी सांगतोय आणि असं. तर मग ते तसं होतं की त्याला दिसलंय, पण असं आहे ना की ते लोकांना आपण प्रूव्ह नाही करू शकत खूप काही गोष्टी. ऑफकोर्स ह्या गोष्टी आहेत ना, आपण स्टोरी सांगू शकतो, किती फील करू शकतो, पण ज्याला होतं त्यालाच ते कळतं. बिकॉज तुला कळतं ॲट दॅट टाइम यू फील समथिंग डिफरंट अदर दॅन नॉर्मल. आणि लोकांना किती आपण लोक नाही विश्वास ठेवणार. तसं आहे, आता लोक बोलतात सीसीटीव्ही फुटेज दाखवा. आता मी बोलतो जर सीसीटीव्ही फुटेज पण आपण दाखवली ना तर हा नाटक करतोय. राईट. ब्रो पण असं आहे की एंटरटेनमेंट वेमध्ये घ्या तुम्ही या सर्व गोष्टी. हे ना, हे होल अंधश्रद्धा ऍक्ट जो आहे तो पण खूप फोर्समध्ये आहे. जसं तू लॉयर आहेस तर तुझं काय याच्यावर हे आहे? द रिझन वाय अंधश्रद्धा ऍक्ट आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती वगैरे पण आहेत, इज बिकॉज हे सगळं चला लांबून ठेवू आपण, भूत दिसतं, फील होतं, चला आपण समजून घेऊ. अंधश्रद्धा म्हणजे ज्या श्रद्धेवरती अंधपणे विश्वास ठेवला जातो आणि ते श्रद्धाच्या पाठी काही लॉजिक नसतं, त्या श्रद्धापाठी मे बी काही सायन्स नसतं, त्या श्रद्धापाठी काही ॲज सच ट्रेडिशन नसतं. मला इथे एक एक्झाम्पल द्यायला आवडेल की आहे ना, एक केरळमध्ये कपल होता, अराउंड 50s मध्ये, त्यांचे 40-50s मध्ये असतील ते लोक. त्यांना ना मूल नव्हतं होत, त्यांना पैसे नव्हते येत, म्हणजे खूप गरिबी आणि खूप असं वाईट गोष्टी त्यांच्याबरोबर घडत होत्या. तर त्यांना ना एक बाबा दिसला, बाबा असा होता त्यांचे. तर त्याने विचारलं की असं असं आमच्याबरोबर होतं, आम्ही काय करू, म्हणजे आम्हाला नाही पैसा आहे, त्यांना आम्हाला मूल प्राप्ती होते, काहीच होत नाही, आमच्या लाईफमध्ये काहीच चांगलं नाही चालू आहे. तर त्या बाबांनी आहे ना त्यांना एक सजेशन दिलं, ढोंगी बाबा असा होता. तो बोलला की त्यांनी एक त्याला क्रिया सांगितली. तर त्याने सांगितलं की 2 महिलांचा तुम्हाला खून करावा, बळी द्यावा लागेल आणि तिथून तुम्हाला अशी प्राप्ती होईल, तुम्हाला धन प्राप्ती होईल, तुम्हाला मुलाचं सुख मिळेल, असं सर्व. तर त्यांनी सेम केलं. तर काय केलं ना त्यांनी, तो आहे ना मार्केटमध्ये गेला आणि तिथून आहे ना त्यांनी 2 असे प्रॉस्टिट्यूट्स घरी बोलवलं. त्यांना कन्व्हिन्स केलं की मला एक पॉर्न व्हिडिओ शूट करायचा आहे आणि मी तुम्हाला एवढे पैसे देईन. ठीक आहे. ते 2 बायका घरी आल्या. त्याच्या घरी आल्यावर त्यांनी त्यांचं खून केलं, गला कापला आणि लेजिट एका बाईला त्यांनी चॉप करून सूप बनवलं आणि त्या नवऱ्या बायकोनी ते सूप पियाले. आणि इन द एंड असं झालं की सर्व गोष्टींचा पोलिसांना माहिती पडलं आणि ते लोक अरेस्ट झाले. मग ते सर्व अंधश्रद्धा असं ते कोणाच्या बोलण्यावरून त्यांनी एक स्पेसिफिक माणसाला मारतायत, त्या अशी गोष्टी फॉलो करतायत. तर ते खूप इंटेन्स प्रमाणावर झालं, खूप जास्त. म्हणजे कसं माहिती आहे का, लोकांना सांगतात की तुम्ही तुमच्या सासूच्या पाण्यामध्ये रोज हे टाका म्हणून. सासू लवकर मळण करणार पण नाही, काय होतंय. ओके, दुसरा मुलगा होत नाही तर ह्या दिवशी ह्या प्राण्याचा बळी द्या. हे तुम्ही विचार करायचा आधी, इज वॉट आय ऑलवेज टेल पीपल, की तुम्हाला वाटतं हे करावं पण ह्याने काय होईल म्हणून. ह्याच्या पाठी लॉजिक काय असेल ते विचार करायचा. ह्यासाठीच आय थिंक अंधश्रद्धा निर्मूलन समिती बनवली आणि यासाठीच आपण तो ॲक्ट पण फोर्समध्ये आणला आहे की ज्यामुळे की लहान बाळाला लहानपणीच एक वेगळं औषध पाजायचं. डेलिकेट असतात लहान मुलं ॲट द एज टिल ॲटलीस्ट 2 or 3 years पर्यंत.
तुम्ही त्या टाइमच्या पोटामध्ये काही टाकाल किंवा त्याला काही खायला द्याल, यू नेव्हर नो हाऊ इज गोइंग टू रिफ्लेक्ट ऑन दॅम जस्ट बिकॉज सम ढोंगी बाबा लाईक यू सेड हां, सांगितलंय म्हणून. कारण हे सायन्सनी प्रूव्ह नाही केलंय ना. आणि सायन्स प्रूफ म्हणजे आपल्या ट्रायड अँड टेस्टेड आहे की बाबा. करेक्ट. हा, तर त्यामुळे मला वाटतं ते बनवली गेली आहे. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.